मित्रांनो, ही माझ्या गर्लफ्रेंडच्या आईची कथा आजपासून 2 वर्षापूर्वीची आहे. त्यावेळी मी 12वीत परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. लहानपणापासूनच मी अभ्यासात चांगला होतो, म्हणून मुली माझ्याशी खूप बोलायच्या. शाळेच्या दिवसापासूनच माझी एक गर्लफ्रेंड होती. तिचं नाव सानिया. सानिया खूप प्रभावी आणि प्रेमळ मुलगी आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ती माझ्याकडून सुंदर अनुभव घेते. तिचं व्यक्तिमत्व खूप भरदार आहे, त्यामुळे मला तिच्यासोबत सुंदर वेळ घालवायला खूप आवडतं. तिच्या कथेची सविस्तर हकीकत ऐकायची असेल तर कमेंट करा सानिया. आजची ही कथा सानियाच्या आईची म्हणजे रुखसाना खानम, रुखी आंटी यांच्या आयुष्याबद्दल आहे. रुखी आंटीचं वय 38 वर्ष आहे, पण त्यांनी स्वतःला इतकं छान सांभाळलं आहे की त्या फक्त 38-29 वर्षाच्या दिसतात. त्यांचा रंग सावळा आहे आणि चेहरा साधासा, पण त्यांचं व्यक्तिमत्व इतकं जबरदस्त आहे की ते कुणालाही प्रभावी करतं. त्यांचं व्यक्तिमत्व पाहून संपूर्ण मोहल्ल्यातील लोकांचं लक्ष जातं. आधी मी कधीच त्यांच्याबद्दल चुकीचे विचार करत नव्हतो, पण एकदा सानियाने मला एक किस्सा सांगितला. त्यानंतर माझ्या मनात त्यांच्याबद्दल वेगळीच भावना निर्माण झाली होती. एकदा आम्ही दोघे फोनवर बोलत होतो. तिने सांगितलं, काल रात्री मी एक दृश्य पाहिलं ज्यामुळे माझं मन पूर्णपणे भरून आलं होतं. मी विचारलं, काय पाहिलंस तू? ती म्हणाली, रात्री 2 वाजता मला खूप तहान लागली होती. मी पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेले. परत येताना काही आवाज आले, जणू कोणीतरी आवाज करत होतं. मी म्हणालो, मग? ती पुढे सांगू लागली, मी लक्ष दिलं तर ते आवाज माझ्या आईचे होते. ते बेडरूममधून येत होते. उत्सुकतेने मी पाहिलं, पण दरवाजा बंद होता. वरच्या छोट्या खिडकीकडे माझी नजर गेली. मी स्टूल लावून वर चढले आणि जे दिसलं त्याने माझं मन पूर्णपणे हेलावलं. मी उत्सुकतेने विचारलं, काय दिसलं? ती म्हणाली, आई पूर्णपणे मोकळ्या होत्या आणि अब्बू सुंदर अनुभव घेत होते. पण लवकरच अब्बूंची भावना संपली आणि ते बाजूला झोपले. आई उदास झाल्या. मग त्यांनी स्वतःला हाताने अनुभव देऊ लागल्या. हे पाहून मी फोन काढला आणि व्हिडिओ बनवला. थोड्या वेळाने त्यांचा अनुभव पूर्ण झाला आणि त्या चादर ओढून झोपल्या. मी आश्चर्याने विचारलं, तू आईचा व्हिडिओ बनवलास? ती म्हणाली, हो, आणि तिने तो व्हिडिओ मला पाठवला. मित्रांनो, तो व्हिडिओ पाहून मी पूर्णपणे हेलावून गेलो. रुखी आंटीचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी होतं की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्याने माझ्या मनात खूप भावना दाटून आल्या. रात्रभर मी त्यांच्याच विचारात बुडून होतो. झोपच आली नाही. हळूहळू त्यांच्याबद्दलची इच्छा वाढत गेली. एकदा मी सानियाला थेट सांगितलं की मला तुझ्या आईबद्दल खूप आदर वाटतो. त्यावर ती नाराज झाली. आमच्यात भांडण झालं, पण माझी भावना कमी झाली नाही. खूप मनधरणी करून मी तिला पटवलं. मी सानियाला अनुभव देताना मी रुखी आंटीची कल्पना करून खूप प्रेमाने वागायचो. त्यामुळे तिला खूप आनंद मिळायचा. मग एक दिवस असं झालं, मी आणि सानिया चॅट करत होतो. मी तिला माझ्या भावनेची फोटो पाठवली होती. ती डिलीट करायला विसरली. चॅट करून ती झोपली. तिच्या आईने फोन पाहिला. आमची सगळी चॅट वाचली आणि फोटो पाहिले. त्यांनी माझा नंबर घेतला. दुसऱ्या दिवशी सानियाला तिच्या मामाच्या घरी पाठवलं आणि अब्बू ऑफिसला गेल्यावर त्यांनी मला कॉल केला. मी म्हणालो, हॅलो. रुखी आंटी म्हणाली, हॅलो, राजशी बोलता येईल का? मी म्हणालो, मीच राज बोलतोय. तुम्ही कोण? रुखी आंटी म्हणाली, मी सानियाची आई. मग त्यांनी मला खूप ओरडलं आणि आमची चॅट व फोटो अब्बूंना दाखवण्याची धमकी दिली. मी घाबरलो आणि माफी मागू लागलो. त्या म्हणाल्या, वाचायचं असेल तर आत्ताच घरी ये, पण कोणी पाहू नये. मी घाबरून बाईक घेऊन गेलो. त्यांनी दरवाजा उघडला, मला आत ओढलं आणि बेडरूममध्ये नेलं. मी कापत होतो. त्यांनी हसत विचारलं, माझं एक काम केलंस तर मी हे कोणाला सांगणार नाही. मी म्हणालो, जे सांगाल ते करतो. त्या म्हणाल्या, मला खूप वर्षापासून सुंदर अनुभव घ्यायचा आहे. मला सुंदर अनुभव देऊ शकलास तर मी हे सगळं विसरते आणि सानियाचे लग्नही तुझ्याशी करवते. हे ऐकून मी अवाक झालो. मग मी पण लगेच तयार झालो. त्यांनी मला ओढलं आणि पापी दिलं. मीही त्यांना पापी दिलं. मग मी त्यांच्या व्यक्तिमत्वाला वरूनच अनुभव देऊ लागलो. ती खूप प्रभावी झाली होती. ती म्हणाली, जास्त वेळ लावू नकोस, सुंदर अनुभव दे. मग मी त्यांना मोकळं केलं आणि जीवनात भावना टाकून सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. अनुभव देत असताना सगळं काही इतकं खास होतं की मी पूर्णपणे हरवून गेलो. अचानक मला जाणवलं की हे सगळं फक्त सुंदर अनुभव नाही, तर यात खूप भावनिक जोड आहे. त्यांच्या डोळ्यात आनंद आणि समाधान दिसलं. त्या क्षणी मला आतून एक वेगळीच जाणीव झाली. मग मी काही वेळात माझ्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, आज खूप दिवसांनी सुंदर अनुभव मिळाला आहे. त्या दिवशी रुखी आंटीच्या चेहऱ्यावर जो समाधान आणि भाव दिसत होता तो मी कधीच विसरू शकत नाही. त्या काही क्षण शांत बसल्या.
खोलीत पूर्ण शांतता होती. फक्त भिंतीवरील घड्याळाची टिकटिक आवाज ऐकू येत होता. मी थोडा घाबरलो होतो, कारण पुढे काय होणार याची मला अजिबात कल्पना नव्हती. मी हळू आवाजात विचारलो, आंटी, आता सगळं ठीक आहे ना? त्या माझ्याकडे काही क्षण एकटक पाहत राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू होतं. मग त्या हळूच म्हणाल्या, राज, तुला माहिती आहे का, आज तू माझ्यासाठी खूप मोठं काम केलं आहेस. मला काय बोलायचं तेच सुचत नव्हतं. मी फक्त मान हलवली. त्या उठल्या, खिडकीजवळ जाऊन पडदा सरकवला आणि बाहेर पाहू लागल्या. जणू काही त्या विचारात हरवल्या होत्या. काही वेळाने त्यांनी मागे वळून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, पण ही गोष्ट इथेच संपत नाही. हे ऐकून माझ्या मनात पुन्हा धडधड सुरू झाली. मी विचारलं, म्हणजे? त्या परत बेडवर बसल्या आणि शांत आवाजात म्हणाल्या, तुला वाटतंय ना की आता मी सगळं विसरेन आणि सान्याला काहीही कळू देणार नाही? मी लगेच म्हणालो, हो, तुम्ही असंच म्हणालात. त्या हसल्या, पण त्या हसण्यात काहीतरी वेगळं होतं. हो, मी तेच म्हणाले होते, त्या म्हणाल्या. पण त्यासाठी अजून एक अट आहे. माझ्या कपाळावर घाम यायला लागला. काय अट? मी विचारलं. त्या काही क्षण काही बोलल्या नाहीत. मग त्यांनी मोबाईल हातात घेतला आणि स्क्रीन माझ्यासमोर धरली. माझे डोळे मोठे झाले, कारण त्या मोबाईलमध्ये माझा आणि त्यांचा काही वेळापूर्वीचा फोटो दिसत होता. मी घाबरून म्हणालो, आंटी, हा फोटो. त्या शांतपणे म्हणाल्या, घाबरू नकोस, मी फक्त सुरक्षिततेसाठी ठेवला आहे. माझ्या मनात हजार विचार येऊ लागले. त्या पुढे म्हणाल्या, राज, तुझ्यात काहीतरी वेगळं आहे, म्हणूनच मी तुला बोलावलं. पण आता पुढे काय होणार ते पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे. मी गोंधळून विचारलं, माझ्यावर? त्या म्हणाल्या, हो, कारण आज जे घडलं ते जर सानियाला किंवा तिच्या आबूंना कळलं तर काय होईल याचा विचार केला आहेस का? माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी काही बोलणार इतक्यात अचानक बाहेरून दरवाजावर आवाज आला. कोणीतरी गेट उघडत होतं. रुखी आंटीच्या चेहऱ्यावर रंग बदलला. त्या घाबरून कुजबुजल्या. कोणीतरी आलंय. मी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि माझे पाय थरथरायला लागले, कारण गेटमधून आत येणारी व्यक्ती सानियाचे आबू होते. रुखी आंटीच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला. त्या पटकन माझ्याकडे वळाल्या आणि कुजबुजल्या, राज, शांत रहा. आता जर तुला वाचायचं असेल तर मी सांगते तसं कर. माझ्या कपाळाला घाम आला होता. काय करू? मी घाबरून विचारलं. त्या पटकन म्हणाल्या, बेडरूमच्या मागे एक छोटा स्टोर रूम आहे, तिकडे जा आणि एक शब्दही बोलू नकोस. बाहेर दरवाजा उघडण्याचा आवाज आला. टक टक. माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी पटकन उठलो आणि त्या स्टोरूममध्ये शिरलो. दार अर्धवट बंद केलं आणि अंधाऱ्या खोलीत मी श्वास रोखून उभा होतो. बाहेरून आवाज आला, रुखसाना, दार का उघडायला इतका वेळ लागला? हा आवाज सानियाच्या आबूंचा होता. रुकी आंटीने स्वतःला सावरलं. अरे, मी किचनमध्ये होते. आवाज ऐकू आला नाही. त्यांचा आवाज अगदी सामान्य वाटत होता, पण मला माहिती होतं त्या क्षणी त्या देखील माझ्या इतक्याच घाबरल्या होत्या. मी स्टोअररूमच्या दरवाजातील छोट्या छिद्रातून बाहेर पाहत होतो. सान्याचे आबू थेट हॉलमध्ये गेले. आज ऑफिसमधून लवकर आलो हे म्हणाले. का? राखी आंटीने विचारलं. काही काम होतं आणि एक गोष्टही सांगायची आहे. हे ऐकून माझ्या मनावर काटा आला. काय गोष्ट? काही वेळ शांतता होती. मग सानियाचे आबू अचानक म्हणाले, तुझ्या फोनमध्ये काल काही मेसेजेस पाहिले. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मन माझं इतकं जोरात धडधडत होतं की मला वाटलं बाहेर आवाज जाईल. रुकी आंटी काही क्षण शांत राहिल्या. मग त्या म्हणाल्या, काय मेसेजेस? सानियाचे. हे ऐकताच माझ्या मनावर पुन्हा काटा आला. ते पुढे म्हणाले, तिच्या फोनमध्ये काही विचित्र चॅट्स दिसल्या. कोणीतरी राज नावाचा एक मुलगा आहे. माझ्या हातातून घाम टपकत होता. रुकी आंटीने शांतपणे विचारलं, मग काय? मला शंका आली. हॉलमध्ये पुन्हा काही संकेत. शांतता झाली. मी श्वास रोखून उभा होतो. मग अचानक सानियाचे आबू म्हणाले, आज मी तिच्या मामाच्या घरी फोन केला होता. ती तिथे नाही आहे. हे ऐकताच रुकी आंटी दचकल्या. काय? हो, तू म्हणाली होती ना की तू तिला मामाच्या घरी पाठवलं आहेस. आता परिस्थिती आणखी गंभीर झाली होती, कारण सानिया खरंच कुठे आहे हे मलाही माहिती नव्हतं. रुकी आंटी काही क्षण काही बोलल्या नाहीत. मग त्याने हळू आवाजात म्हटलं, कदाचित ती मैत्रिणीकडे गेली असेल. पण सानियाचे आबू शांत बसणाऱ्यापैकी नव्हते. ते म्हणाले, मला वाटतं काहीतरी गडबड आहे. त्या क्षणी माझ्या मनात एक विचित्र विचार आला. काय माहीत, हा सगळा प्रकार आधीपासून कोणीतरी प्लॅन केला असेल. मी अजून विचार करत होतो. तेवढ्यात अचानक ट्रिंग ट्रिंग फोन वाजला. रुकी आंटीने फोन उचलला. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग बदललेला होता. त्या हळू आवाजात म्हणाल्या, हॅलो. फोनच्या दुसऱ्या बाजूला कोणीतरी बोलत होतं, पण मला आवाज ऐकू येत नव्हता. रुकी आंटीच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. त्या म्हणाल्या, तुम्हाला काय हवं आहे? हे ऐकताच माझ्या मनावर काटा आला.
काही संकेत त्या शांतपणे ऐकत राहिल्या. मग त्यांनी घाबरलेल्या आवाजात विचारलं, तुम्ही कोण आहात? त्या व्यक्तीने काहीतरी सांगितलं. रुकिया आंटीच्या हातातून फोन जवळजवळ पडला. नाही, हे शक्य नाही. सानियाचे अब्बू उठून त्यांच्या जवळ आले. कोण आहे? रुकिया आंटीने फोन स्पीकरवर टाकला. फोनमधून एक थंड आवाज आला, तुमची मुलगी आमच्याकडे आहे. हे ऐकताच माझ्या मनातलं रक्त गोठलं. सानियाचे अब्बू ओरडले, काय बकवास आहे ही? फोनवरील आवाज शांत होता. जर तुम्हाला तुमची मुलगी जिवंत पाहिजे असेल तर पोलिसांकडे जाऊ नका. रुकिया आंटी थरथरत होत्या. सानिया ठीक आहे ना? फोनवरील माणूस हसला. तो हसणं इतकं थंड होतं की अंगावर काटा आला. ती सध्या ठीक आहे, पण किती वेळ असेल सांगता येत नाही. सानियाचे अब्बू रागाने म्हणाले, तुला काय हवं आहे? फोनवरील आवाज म्हणाला, 5 लाख रुपये. हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली. आणि जर पैसे नाही दिले तर त्या माणसाने उत्तर दिलं, मग तुमच्या मुलीचा व्हिडिओ इंटरनेटवर दिसेल. हे ऐकताच माझं डोकं फिरलं. व्हिडिओ? कोणता व्हिडिओ? माझ्या मनात अचानक भीतीदायक विचार आला. काय माहिती, कोणीतरी आमच्या सगळ्या गोष्टी आधीपासून पाहत होतं. फोन कट झाला. घरात भयानक शांतता पसरली. सानियाचे अब्बू खुर्चीवर बसले. त्यांच्या चेहऱ्यावर राग आणि भीती दोन्ही होतं. रुकिया आंटी खिडकीकडे पाहत उभ्या होत्या. मी अजूनही त्या अंधाऱ्या स्टोअररूममध्ये लपलेलो होतो. माझ्या मनात हजारो प्रश्न होते. सानिया कुठे आहे? तिला खरंच कोणीतरी पळवून नेलंय का? की हा सगळा कोणाचा तरी प्लॅन आहे? अचानक रुकिया आंटी हळू आवाजात म्हणाल्या, कदाचित मला माहीत आहे कोण असू शकतं. सानियाचे अब्बू दचकले. कोण? त्या काही क्षण शांत राहिल्या. मग म्हणाल्या, राज. हे ऐकताच माझ्या मनातून वीज गेल्यासारखं झालं. माझं नाव. सानियाचे अब्बू संतापले. तोच मुलगा? रुकिया आंटी म्हणाल्या, हो तोच. माझा श्वास अडकल्यासारखा झाला. पण पुढच्या क्षणी त्यांनी पुढे जे सांगितलं ते ऐकून माझं डोकंच फिरलं. त्या म्हणाल्या, पण मला खात्री आहे तो एकटा नाही. सानियाचे अब्बू विचारले, म्हणजे? रुकिया आंटीच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. त्या म्हणाल्या, या सगळ्यामागे कोणीतरी खूप मोठा खेळ खेळतोय. मी स्टोअररूममध्ये उभा राहून हे सगळं ऐकत होतो. माझं मन गोठडून गेलं होतं, कारण मला माहिती होतं मी सानियाला पळवून नेलं नव्हतं. मग हे सगळं कोण करत होतं? आणि अचानक माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला. मी थरथरत्या हाताने मोबाईल उघडला. त्या मेसेजमध्ये फक्त एक फोटो होता. तो फोटो पाहताच माझ्या हातातून मोबाईल खाली पडला. कारण त्या फोटोमध्ये मी होतो, रुकिया आंटी होत्या आणि आमच्या मागे उभा असलेला एक तिसरा माणूस, ज्याला आम्ही दोघांनीही कधीच पाहिलेलं नव्हतं. फोटोखाली फक्त एक मेसेज लिहिलेला होता, खेळ आता सुरू झाला आहे. आणि मित्रांनो, त्या क्षणी मला समजलं, ही फक्त एक साधी गोष्ट नव्हती. हा एक भयानक खेळ होता, ज्यात आम्ही सगळे अडकणार होतो. आणि सर्वात मोठा प्रश्न अजूनही बाकी होता, तो तिसरा माणूस कोण होता? मित्रांनो, जर तुम्हाला या कथेचा पुढचा भाग पाहायचा असेल तर लगेच कॉमेंटमध्ये भाग 2 असं नक्की लिहा, कारण भाग 2 आधीच तयार आहे. फक्त तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. या व्हिडिओला 100 लाईक्स आणि जास्तीत जास्त कॉमेंट मिळाल्या की भाग 2 लगेच अपलोड केला जाईल. पण जर प्रतिसाद कमी मिळाला तर पुढचा भाग 15 दिवसांनी टाकावा लागेल. म्हणून ज्यांना पुढची कथा लवकर पाहायची आहे त्याने लगेचच लाईक करा आणि कॉमेंटमध्ये भाग 2 लिहा. आणि जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचा भाग मिस होणार नाही. भेटूया लवकरच पुढच्या भागात.